चला तर मग आज काहीतरी नवीन अशी रेसिपी ट्राय करूया। तर आज जे आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत, तर मुंगाच्या डाळीचं जे वरण आहे ते मी इथं बनवणार होते। त्यासाठी चूल पेटवून घेतली। त्यानंतर एक मातीचं भांडं घेतलं, त्यामध्ये टाकलं ऑइल टाकल्याच्या नंतर टाकली जिरं मोहरी टाकल्याच्या नंतर इथे टाकायचा आहे कढीपत्ता, लसूण, सर्व काही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो टाकल्याच्या नंतर व्यवस्थितपणे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर आपलं जे आहे चुलीवरचं जे फोडणीचं वरण आहे ते खूप छान बनते आणि टेस्टी बनते। त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची पावडर, तिखट असं सर्व काही यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे। तर आपलं जे वरण आहे ते तयार झालेलं आहे। त्यानंतर इथं पोळ्या बनवून घेतल्या। पोळ्या बनवल्याच्या नंतर मी इथं पापड भाजून घेते आहे। पापड भाजून घेतल्याच्या नंतर मी जे आहे इथं ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, त्यानंतर कोथिंबीर टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ताकाला। त्यानंतर ताक जे आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेतलं, त्यानंतर त्याच्यावर टाकली कोथिंबीर। टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे ताक। खूप छान बनलं होतं आणि आपलं जेवण जे आहे ते सर्व काही आता तयार झालेलं होतं। खूप छान जेवण बनलेलं होतं। चुलीवरचं जेवण जे आहे ते खूप टेस्टी बनते। एक वेळा नक्की ट्राय करून बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।